बरं का मुलांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतं आणि मला गोष्टी सांगायला आवडतं. अशी आपली जोडी आहे. आता सुट्ट्या थोडेच दिवस राहिल्यात ना, तर जरी शाळा सुरू झाल्या तरी गोष्ट ऐकायला काही फार वेळ लागत नाही. 5-10 मिनिटात एक गोष्ट ऐकू शकता तुम्ही. तर आज मी जी नवीन गोष्ट सांगणार आहे ना, तिचं नाव आहे चतुर चित्रकार. काय नाव आहे त्या गोष्टीचं? चतुर चित्रकार. बरं का. एक की नाही लहान मुलगा असतो आणि 3री-4थीत असतो तो. खेड्यातल्या शाळेत असतो आणि शाळेमध्ये तो काय करतो, मागच्या बाकावर बसतो. तो खूप हुशार असतो बरं का. शाळेत शिक्षक जे शिकवतात तिकडं त्याचं लक्ष असतं, त्याला सगळा अभ्यास चांगला येतो. पण तो काय करतो, शाळेत सर शिकवतात त्यावेळेला तो वहीवर चित्र काढत असतो. रोज चित्र काढतो. त्याला चित्रांची आवड असते. कधी निसर्ग चित्र काढतो, कधी फुलांचं चित्र काढतो, कधी पक्ष्यांची चित्र काढतो, कधी प्राण्यांची चित्र काढतो. एके दिवशी वर्गात त्याचे शिक्षक सहज फेरी मारत होते. तर त्यांनी त्याच्या वहीत ते चित्र पाहिलं आणि त्यांना ते चित्र खूपच आवडलं बरं का, त्या मुलाने काढलेलं. मग ते सर चांगले होते त्याचे. त्यांनी त्यांच्या वडिलांना शाळेत बोलवलं आणि सांगितलं की तुमचा मुलगा खूप सुंदर चित्र काढतो, तर त्याला तुम्ही चित्रकलेचं शिक्षण द्या, त्याला ड्रॉइंगच्या परीक्षा द्यायला लावा. त्यांच्या वडिलांनी त्याप्रमाणे सुरू केलं. तो पहिली परीक्षा झाला, दुसरी परीक्षा झाला, अशा सगळ्या परीक्षा तो उत्तीर्ण होत गेला आणि इकडं अभ्यासही तो हुशारच होता, इकडं शिक्षण त्याचं चालूच होतं. आता तो मोठा झाला, तरुण झाला, चांगलं शिकला तो आणि तो चित्र तर इतकी सुंदर काढायला लागला की खूप छान चित्र काढायचा. मग त्यांनी सुरुवात केली. आता तो खेड्यात राहत होता ना, मग तालुक्याच्या ठिकाणी जायचं आणि चित्रांचं प्रदर्शन भरवायचं. जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आणि तिथे चित्रांचं प्रदर्शन भरवायचं. अशी प्रदर्शनं भरवायला त्यांनी सुरुवात केली आणि ते प्रदर्शन आणि ती चित्र इतकी सगळ्या लोकांना आवडायची की खूप आवडायची आणि सगळीकडून त्याच्यावर कौतुकांचा सारखा वर्षाव व्हायचा बरं का. मग त्याचे मित्र त्याला एकदा म्हणाले, अरे तू इतकी सुंदर चित्र काढतोस ना, तर तू असं का नाही करत, आपल्या राजाला जाऊन तुझं एखादं चित्र दाखव ना म्हणे. आपला राजा गुणग्राही आहे, ज्यांच्या अंगात कला आहे, जे कलावंत आहेत, त्यांची त्याला कदर आहे आणि अशा लोकांना तो ठेवून घेतो आणि प्रोत्साहन पण देतो. तर तू तुझं चित्र एखादं घेऊन राजाला दाखव, असं त्याच्या मित्रांनी सांगितलं. त्या मुलालाही ते पटलं बरं का आणि त्याला म्हटलं काय हरकत आहे प्रयत्न करून बघायला. आणि मग तो एक सुंदर चित्र काढलं त्याने आणि राजाकडं गेला. राजाची भेट झाली, राजाला भेटला. राजाला त्याने ते चित्र दाखवलं. राजाने मग दरबार भरवला आणि ते चित्र दाखवायला त्याला सांगितलं. तर ते चित्र काय काढलं होतं त्यांनी, असा एक पडदा काढलेला होता नुसता. तो पडदा सरकवायचा आणि मग त्याच्या मागे काय आहे ते बघायचं. नुसता पडदा होता. तर ते चित्र इतकं हुबेहूब होतं की राजा स्वतःच उठला आणि तो पडदा सरकवायला लागला. म्हणजे तो खराच पडदा आहे असं प्रत्यक्ष राजालाच वाटलं. आणि मग सगळा दरबार तर खुश झाला आणि राजा पण खुश झाला आणि राजाने मग त्याला आपल्या पदरी ठेवून घेतलं. राजा अशा विद्वान, कलावंत, गुणी लोकांना ठेवून घ्यायचा. त्याप्रमाणे ह्या चित्रकाराने त्यांनी ठेवून घेतलं. आता चित्रकाराचे दिवस तर मजेत चालले, खूप राजाश्रय मिळाला, त्याचं कामही खूप चांगलं. तो हुशार असल्याने कधी कधी राजाला चांगला योग्य सल्ला विचारला तर योग्य तो सल्ला पण राजाला द्यायचा. निरनिराळ्या चित्रांच्या माध्यमातून निरनिराळ्या त्याला गोष्टी तो पटवून द्यायचा, सांगायचा त्यांचा अर्थ. आणि मग राजाने त्याला तिथे ठेवून घेतलं, राहायला बंगला दिला. पुढं त्याचं लग्न झालं, मुलं झाली आणि चांगला संसार त्याचा सुखात चालला होता आणि छान चाललं होतं सगळं. पण एके दिवशी गंमत झाली बरं का. काय झालं, राजाने दरबार बोलला आणि राजाने त्या चित्रकाराला सांगितलं
की हे बघ म्हणे, सर्वांना संतोष होईल असं. कसं? सर्वांना संतोष होईल असं, सर्व संतोषकारकम असं माझं चित्र तू काढ, आणि त्याच्यासाठी मी तुला खूप मोठं बक्षीस देईन. आणि जर का सर्वांना संतोष होईल असं जर तू नाही काढलंस तर मग मी तुला फासावर लटकवीन, आणि त्याच्यासाठी मी तुला 15 दिवसाची मुदत देतो. आता त्याला तर आव्हान स्वीकारण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं ना. तो हो म्हणाला राजाला. तो आपल्या घरी गेला आणि विचार करायला लागला की कसं चित्र काढावं राजाचं. आता चित्र काढणं राजाचं तर हात त्याच्या हातचा मळच होता, ते काहीच त्याच्यासाठी अवघड नव्हतं. पण त्याच्यात एक मेक होती. राजा काय होता, एका डोळ्याने आंधळा होता. आता आंधळा राजा दाखवला तर राजा नाराज होईल, आणि 2 डोळे असलेला राजा दाखवला तर प्रजा नाराज होईल. असं त्याच्या पुढं पेच उभा राहिला. आणि कसं चित्र काढावं सगळ्यांना संतोष होईल असं, हा त्याला खूप मोठा प्रश्न पडला. तर या काळजीत त्याच्या जवळजवळ 10-12 दिवस निघून गेले. त्याला 15 दिवसाची मुदत दिली होती राजाने. आणि मग तो खूप खिन्न झाला, उदास झाला. मग तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना भेटून, सगळ्यांशी भेटून आला. मुलांना जवळ घेतलं. एके दिवशी मुलांना सांगितलं, बाबांनो, प्रामाणिकपणाने राहा, नीट काम करा, आईचं सगळं ऐका तुमच्या, आणि मी आता काही जास्त दिवस राहणार नाही आहे, असं मुलांशी बोलला. रात्री